first of all, I would like to thank you, Mr. Pramod sir, Mr. Anand sir, and Mr. Naveen sir for giving me this opportunity to express myself. माझं नाव विनोद कानपुरने, ठीक आहे. आणि मी एक उदगीर तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामधून आलेलो आहे. लातूर डिस्ट्रिक्ट आहे, मराठवाड्यामध्येच आहे. तिथं 10वी-12वी झाली. नंतर इंजिनिअरिंगला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बाटू लोणेरे, माहीत नाही आता कोणी आहे त्यातलं आहे. ओके, तो आहे. नाईस टू मीट यू. तर तिथं माझी इंजिनिअरिंग झाली. तिथनं मग मी 2012ला पासआउट झालेलो आहे. आणि मग सरळ ऑफकोर्स जसं मी सांगितलं की कॅम्पस थ्रू नाही झालं, मग मी सरळ पुण्यामध्ये आलो. जॉब शोधले, वेगवेगळ्या प्रकारचे जॉब शोधले. असं नाही की फक्त IT चे शोधले, इवन मी बॅक ऑफिसचे जॉब शोधले, कुठलेही सपोर्टवाले जॉब शोधले. सडनली मग लेक्चरशिपचा जॉब मला ऑफर झाला, कारण तिथे इंटरव्ह्यू वगैरे देऊन झालो. मग तिथं जरा व्यवस्थित झालं. मग ते आपल्याला काय असतं, मिडल क्लास लोकांना किंवा ॲटलिस्ट काहीतरी कमवायला चालू करा. इंजिनिअरिंग झालंय ना, आता किती मायबापाचे पैसे वेस्ट करायचे नाही का. तर थोडंफार आपल्याला काहीतरी मायबापांना द्यायला पाहिजे. तर त्यासाठी त्या हेतूने मग म्हटलं ठीक आहे, जे पण जॉब भेटते तो घेऊया आपण, ठीक आहे. तर तसं मग मी लेक्चरशिपला जॉईन केलं, शिकवलं मुलांना. तर त्यातच थोडं असं वाटायला लागलं यार नाही, आपण नाही बनलेलो आहे लेक्चरशिपसाठी, आहे ना. ते थोडं कळून जातं लगेच की 5-6 महिने झाल्यानंतर मला कळून जातं की यार आपण ह्या फील्डमध्ये राहू की नाही किंवा पुढे जाऊ की नाही. तर ते मला 6 महिन्यामध्येच कळून गेलं. मग मी जॉब सोडून दिला, टोटली जॉब सोडून दिला. विदाउट अ जॉब आय लिव्ड लाईक 8 to 9 months इन पुणे विदाउट अ जॉब. देन आय स्टार्टेड बिकॉज विदाउट अ जॉब राहणं पुण्यामध्ये इट्स डिफिकल्ट, किंवा कोणी नाही, आपले फॅमिली मेंबर्स नाही, कोणी नाही आहे, रेंट देणं, जेवण खाण्याचं मॅनेज करणं, इट्स डिफिकल्ट. तर मग परत मी बॅक ऑफिसचा जॉब शोधला, कारण मला एक्सपेन्सेस काढायचे होते माझे. पण माझं जे मेन गोल होतं ते होतं मला IT मध्ये जायचं होतं. मग शिफ्ट मला बॅक ऑफिसमध्ये सुद्धा जॉब लागला. तुम्ही मला माहित नाही कोणी कोणी माझा लिंक्डइन फॉलो केलं नाही, पण त्यामध्ये मी लिहिलेलं नाही आहे बॅक ऑफिसचा जॉब. पण मी एक 8 महिने बॅक ऑफिसचा जॉब केलाय आफ्टर लेक्चरशिप. समजू शकता, चांगल्या पगारी परमनंट जॉब सोडून मी ॲज अ टेम्पररी बॅक ऑफिसचं काम केलंय थोडे दिवस, एक 7-8 महिने. ओनली बिकॉज ते नाईट शिफ्ट होती आणि मला डे शिफ्टमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जायचे होते, बिकॉज ITचे इंटरव्ह्यूज. ह्या गोष्टी मी एक 6-7-8 महिने केलेत. त्याच्यानंतर मग 1-2 माझे मित्र होते जो सोबत, ऑफकोर्स रूममेट्स होते, मग त्यांच्यासोबत आम्ही इंटरव्ह्यू जायचो. सगळे इंटरव्ह्यू दिलेच वेगवेगळ्या प्रकारचे. मग अशीच एक छोटी कंपनी होती, एकदम छोटी, 7-8 लोकांची. आय थिंक गंगाधाम कात्रज मार्केट यार्ड इथे कंपनी होती. मग तिथे मी जॉईन केलं ॲज अ ज्युनियर डेव्हलपर. जावा टेक्नॉलॉजी होती, फ्रंट एंड होतं, लाईक जावा स्क्रिप्ट, HTML CSS ह्या गोष्टी होत्या. आणि तिथं असं नसतं की फ्रंट एंड डेव्हलपरच फक्त फ्रंट एंडच करेल. यू आर फुल स्टॅक डेव्हलपर इन दॅट स्मॉल स्केल कंपनी, ठीक आहे. कारण ते स्मॉल स्केल कंपनी तुमच्याकडनं जेवढं घेता येईल तेवढं तुमच्याकडनं टेक्नॉलॉजी घ्यायला पाहते, ठीक आहे. कारण ते तुम्हाला पैसे देतात कमवायसाठी, आणि ते छोटी कंपनी असते. ॲज अ आय डोंट नो किती 4,000 सॅलरी होती माझी ज्यावेळेस मी फर्स्ट जॉब स्टार्ट केला होता त्या कंपनीमध्ये. तर पण एक समाधान होतं की मी IT मध्ये आलोय. सॅलरीला मी नाही पाहिलं का, कारण मला माझं माहिती होतं, कारण मी आता तुम्हाला सांगितलं परमनंट जॉब मी सोडून आलो. आणि पूर्ण माझं जर तुम्ही बघितलं असतं तर माझं जे फायनान्शियल आहे ते मी डिक्रीज करत गेलो स्वतःच, ठीक आहे. पूर्ण डाऊन झालो. 4,000 पर मंथली जॉब घेणं आणि 15,000चा जॉब, परमनंट जॉब सोडणं, हे खूप डिफिकल्ट चॉईस होती, पण ती मी घेतली. पण ते घेतलेल्या चॉईसचं फळ आज मला आहे, कारण मी आज डेन्मार्कला ॲज अ टीम लीड म्हणून काम करतोय. बिकॉज मी ते स्टिक केलं माझ्या गोलमध्ये की बाबा नाही, मला IT मध्येच पुढे जायचं आहे, आणि मी जेवढं काही मला शिकता येईल तेवढं मी शिकत गेलो. तो जो 1 वर्ष आहे, त्या 1 वर्षामध्ये मी काहीच बघितलं नाही. पहिली गोष्ट, काहीच म्हणजे काहीच नाही. इवन रात्री 2-2 वाजतापर्यंत काम केलं त्या कंपनीमध्ये. का? कारण मला शिकायचं होतं. बिकॉज आय वॉन्ट टू लर्न दिस न्यू टेक्नॉलॉजी, जावास्क्रिप्ट, HTML. आणि मला माहिती आहे कॉलेजवरून बाहेर पडताना कुणालाच काही माहित नसतं या टेक्नॉलॉजीबद्दल, बिकॉज इट्स अ न्यू. आणि थेरॉटिकली तुम्ही शिकला असाल, पण ऍक्च्युअल कोडिंग तुम्ही कोणीच केलं ना. सेम होतं माझ्यासाठी. मग तेच गुगलवरती ब्राउझिंग करून आपण शिकलं की W3 स्कूल वेबसाईट आहे जी की व्हेरी युजफुल आहे. तीच मी खूप जास्त रेफर करत होतो ज्यावेळेस मी स्टार्टिंगला होतो त्यावेळेस. तर मग ते असं शिकत 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 1 वर्ष मी तिथे केलं. 1 वर्षानंतर मग थोडं आता वाटलं की बाबा ठीक आहे, आपल्याला थोडंफार जॉब नॉलेज आलेलं आहे चांगलं. त्यानंतर मी शिफ्ट करायचा प्रयत्न केला.
ह्या सगळ्या जर्नीमध्ये एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की आता मी तुम्हाला बोर नाही करणार आहे पूर्ण माझी फॅमिली किंवा बॅकग्राऊंड सांगून. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ह्याच्यामधनं तुम्ही काय घेऊ शकाल किंवा तुम्ही काय लर्न करू शकाल याच्यामध्ये पुढं. एवढंच आहे की तुमचं गोल डिसाईड करा, तुम्हाला काय करायचं आहे पहिली गोष्ट, आणि त्याच्यावर तुम्ही खंबीर राहा. आय मीन स्टे ऑन युअर गोल व्हॉट यू आर डिसाइडेड. जस्ट कीप ड्रीमिंग अबाउट दॅट गोल. दॅट्स द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ, होल लाईफ. तुम्हाला आताही जरी वाटतंय, आय डोंट नो तुम्ही आता सगळे फ्रेशर्स आहेत का कोणी जॉब करताय सध्या, एनीवन? सगळे फ्रेशर्स आहेत, ओके. तुमची ही आता वेळ आहे की तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला लाईफमध्ये करायचं काय आहे. आयदर इट्स IT, आयदर इट्स एनी अदर सिव्हिल सर्व्हिस एक्झाम्स, वॉट एव्हर. पण ते तुम्हाला डिसाईड करायची गरज आहे ती आत्ताच. पुढे जाऊन तुम्ही अजून डिसाईड करू शकता. पण असं आहे की माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या लाईफमध्ये थोडं वेळाने मी डिसाईड केलं. पण माझं जे एंड गोल होतं ते एकच होतं की मला IT मध्ये पुढे जायचं आहे. ते एक एंड गोल आहे ना, ते तुम्ही कन्फर्म करून ठेवा. दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ ॲट दिस मोमेंट. एवढंच मी सांगेल ह्या पूर्ण जर्नीमध्ये. ठीक आहे, तर एवढंच मी बोलतो ह्या जर्नीमध्ये, कारण त्याच्यानंतरचा प्रवास माझा थोडा सुखमय असा म्हणायला हरकत नाही. इट्स अ हॅपी डेज आय वुड से, बिकॉज I started after that 1 year of experience. I started a job in MNC company where I gained a whole knowledge of about Salesforce. Salesforce, I don't know how many guys you know, but Salesforce एक अशी कंपनी आहे ज्याच्यामध्ये डिफरंट क्लाउड्स आहेत. त्यामध्ये एक क्लाउडवरती मी काम करतोय सध्या करंटली सुद्धा. पण ते माझा एक्सपिरियन्स आय थिंक 2014 ते 15 पासून मी त्यामध्ये आहे. तर ते पूर्ण एक्सपिरियन्स माझा आता सध्या कामाला आहे. तेच एक टेक्नॉलॉजी मी काय म्हणतो एक्सपर्टाईज बनवली आहे माझ्यासाठी. आणि ऑफकोर्स फ्रंट एंडमधूनच आहे माझं बॅकग्राऊंड सुद्धा. HTML, जावास्क्रिप्ट, CSS, रिॲक्ट, ह्या सगळ्या गोष्टी शिकूनच ऑन टॉप ऑफ सेल्सफोर्स डोमेन मी सध्या काम करतोय पॅन्डोरामध्ये. डाऊट आहे, काही क्वेश्चन्स आहेत? हां, आणि हे सेशन तुमचं लेक्चर किंवा कोर्सचं सेक्शन नाही आहे. हे मला सेक्शन तुम्हाला फुल 2-on-2 कम्युनिकेशन, ॲज अ 1-to-1 आपण बोलतोय असं समजून तुम्ही विचारा. तुम्हाला काय वाटतं ह्या आत्ताच्या इंडस्ट्री ट्रेंडबद्दल? AI चा कुठं यूज होईल आणि AI मुळे आपले जॉब जातील का, हे पण तुम्हाला क्वेश्चन असायला पाहिजे आता सध्या. तर तसे क्वेश्चन पण विचारू शकता तुम्ही. काय आहे, काय पुढे जाऊन काय होणार आहे आपलं? एनीवन? येस, ओके, गुड क्वेश्चन. एकच आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो तेच एक आहे जिथं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता असं आहे की आता सपोज तुम्ही जॉबला आहेत, नाही जॉबला नाही आहेत ना, त्यावेळेस एक डिफिकल्ट होतं की बाबा आपण प्रॅक्टिस करायची तरी कशी करायची, है ना. तर भरपूर वेबसाईट्स आहेत जिथं तुम्ही जाऊ शकता आणि त्यांना प्रोजेक्ट क्रिएट करू शकता ऑनलाईन. आपले जसं गिटहब आहे, गिटहबवरती तुम्ही आपली स्वतःची रिपॉझिटरी बनवू शकता. तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स तिथं तयार करू शकता आणि तुमच्या स्किल्स जे तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे आहेत ना, तर ते स्किल्स तुम्ही लिखाण आणि वाचन जे म्हणतात मराठीमध्ये, त्याच्या पद्धतीनेच आणि प्रॅक्टिकल एक थोडंफार त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि त्यासाठी भरपूर रेफरन्सेस आहेत. W3 School इज अ बेस्ट वेबसाईट फॉर ॲटलीस्ट फ्रंट एंड डेव्हलपर्स, जिथं तुम्ही HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट शिकू शकता. आणि प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे IT मध्ये. ॲटलीस्ट तुम्ही नुसतं थेअरी आणि वाचनाने तुमचं नाही होणार. काय तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला कोडिंग करावी लागेल. त्याचं तुम्ही बघावं लागेल तुमचा कोड किती व्यवस्थित आहे, किती चुकीचा आहे, हे पण तुम्हाला माहित पाहिजे की काय चुकलं एक्झॅक्टली ह्या कोडमध्ये. आता ChatGPT आहे, माहित नाही कोणी यूज करते नाही, त्यांना तुम्ही ChatGPT सांगू शकता की हा कोड माझा करेक्ट आहे का नाही विचारा. इट डझंट आता हे मी म्हणत नाही की ChatGPT बरोबर आहे. तुम्ही तुमच्या सरांना विचारा की बाबा काय हे जे मी कोड लिहिले, तुम्ही स्वतःहून एकदा कोड लिहून सरांना दाखवा, त्यांना रिव्ह्यू करून घ्या तुमच्याकडून. त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल की तुमची काय चूक आहे. ठीक आहे, जर तुम्ही स्वतः घरी बसून करत असाल बेस्ट, पण एक कुणीतरी सिनियर मोस्ट किंवा टीचर्स त्यांना विचारलेलं बरं असतं की त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेतलेलं बरं असतं. की तुझं व्हॅलिड क्वेश्चन आहे आणि बरोबर क्वेश्चन आहे. भरपूर जणांना असाच क्वेश्चन असतो, मलाही होता त्यावेळेस, कारण आपण इंजिनिअरिंगमधनं किंवा कुठल्याही ग्रॅज्युएशन नंतर आपण आलेलो आहे आणि आपल्याला माहित नसते की ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये कसं चालतं, पोझिशन्स कशा असतात. हेही मलाही असं वाटायचं की आधी मला सगळ्याच लँग्वेज यायला पाहिजे तरच मला जॉब भेटेल, किंवा मला फुल स्टॅक ॲटलीस्ट यायला पाहिजे तर मला जॉब भेटेल, चांगला भेटेल. असं नाही आहे. पहिली गोष्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही फक्त फ्रंट एंडवरती ध्यान द्या, किंवा फक्त फ्रंट एंडवरती फोकस जरी केला तुम्हाला फ्रंट एंडचे जॉब भरपूर आहेत. फ्रंट एंडमध्ये तुम्हाला बॅक एंड शिकायची गरज नाही आहे.
ते तुमचं ॲडिशनल एफर्ट्स असतील जर तुम्हाला शिकायचं असेल तर, असं मॅन्डेटरी नाही आहे कुठंच. बेसिक स्किल्स आम्ही काहीच बघत नाही एक्स्ट्रा. बेसिक स्किल्स HTML CSS जावास्क्रिप्ट आणि सेल्सफोर्स जी आमची टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दल बेसिक स्किल्स, त्याचं आर्किटेक्चर, तुम्ही कसं हँडल करू शकाल, प्रेशर कसं हँडल करू शकाल, हेच बघतो आम्ही ग्लोबल. ना आम्ही त्याला कोडिंगचे क्वेश्चन्स विचारतो, कन्सेप्ट विचारतो, ह्याचा कन्सेप्ट काय आहे, ना कोडिंग त्याला लिहायला लावतो. हे नाही होत. आता माझ्या इथे तर नाही होत, आता माहित नाही काही काही कंपन्या करतात, कोडिंग लिहायला लावतात, त्याचा राऊंड असतो, कारण पब्लिक जास्त असते म्हणून ते एक राऊंड टाकतात सॉर्ट आउट करण्यासाठी. पण ते एक आहे, जर तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत गेलात ना तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही विचार करू नका किती तुम्ही बरोबर बोलताय किती चुकीचं बोलताय, तुम्ही बोलत राहा त्याच्यासोबत, कंटिन्युअस बोलत राहिलात तर तुम्हाला ते त्यांना पण इंटरेस्ट येईल की यार हा हे बोलतायत, अजून दुसरा क्वेश्चन विचारू. आणि सॉरी येत नसेल तर नाही म्हणा, आय डोंट नो दिस आन्सर सर सॉरी, नेक्स्ट क्वेश्चनला या, पण चुकीचं काही सांगू नका. ठीक आहे, एनी अदर क्वेश्चन्स? येस. हां येस, बूटस्ट्रॅपचा यूज होतो ना. बूटस्ट्रॅपच्या जर वेबसाईटमध्ये गेलात तर बूटस्ट्रॅपचे 2 फॉर्मॅट देतात तुम्हाला, एक SCSS मध्ये आणि एक CSS मध्ये. तर त्याचे SCSS मध्ये जी म्हटलं मी ती CSS ची पुढची लँग्वेज म्हणजे पुढचं फॉर्म आहे, तर त्यामध्ये पण बूटस्ट्रॅपचा यूज होतो. बूटस्ट्रॅप सगळीकडे जाते, ही बूटस्ट्रॅपवरतीच आहे साईट जी आम्ही बनवली ते बूटस्ट्रॅपच आहे, सगळं बूटस्ट्रॅपच आहे, त्याच्यात दुसरी कुठली यूज नाही. बूटस्ट्रॅप इज वाईडली युज्ड, पण ते लेटर ऑन तुम्ही बूटस्ट्रॅप, तुम्ही जर कॉन्फिडंट असाल तुम्ही CSS मध्ये, मग तुम्ही बूटस्ट्रॅप यूज करायला चालू करा त्याच्यामध्ये, नो इश्यूज नो हार्म. पण यूज होतं. Bootstrap is used in SCSS, in CSS, everywhere. Yeah? Even on the HTML, like classes, we can use the classes, right? But preferably, everybody asks is don't use those classes. Use it from the CSS. But some of the global classes we can use it through HTML as well, like the margins, paddings, right? Display none, display जी property आहे ते आपण use करू शकतो. Okay? Any other? Done? Okay. त्यांचा सिलेबस नसतो, त्यांचा ऑफिशियल त्यांच्या वेबसाईटवरच आहे सगळं, आणि ते स्वतःच कोर्सेस देतात, ते बाहेर अलाउड नाही आहेत कुठे. इव्हन आमची जी टेक्नॉलॉजी आहे ती बाहेर कुठंच अलाउड नाही आहे. आम्ही कंपनीमध्ये शिकली, आम्हाला बाहेर कोणी नाही शिकवलं हे टेक्नॉलॉजी. आम्हाला कंपनीने शिकवलं आम्हाला, कारण कंपनीमध्ये जे लोक होतं ते काम करून त्याचे त्यांचे सेशन्स होतात सेल्सफोर्स सोबत. सेल्सफोर्सचे आर्किटेक्ट आम्हाला सांगतात की हे असं आहे ते. तर ज्यावेळेस आम्ही त्या कंपनीमध्ये किंवा त्या प्लॅटफॉर्म यूज करायला चालू होतो ना, त्यावेळेस मग ते लोक सांगतात आम्हाला की काय यूज करायचं, त्याचं डॉक्युमेंटेशन आहे. पण ते अलाउड आहे फक्त, आय थिंक आता ते फ्री आहे, पण माहित नाही आता फ्री आहे का नाही, पण कंपनीमध्ये तर अलाउड असतं ते डॉक्युमेंटेशन यूज करायला. ते डॉक्युमेंटेशन बघून बघूनच शिकलेले आहेत आम्ही, आम्हाला बाहेर कुठलाच कोर्स नाही आहे. सेल्सफोर्स कॉमर्स क्लाउड तुम्ही सर्च करून बघा, तुम्हाला भेटणार नाही, कुठंच भेटणार नाही कोर्स. ऑनलाईन भेटतील तुम्हाला, कारण बऱ्याच लोकांनी आता टाकलेत ऑनलाईन कोर्सेस टाकलेत त्याचे, पण असं ऑफलाईन कोर्स तुम्हाला कुठंच नाही भेटणार त्याचा. ओके, सो लेट्स रॅप इट देन. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. छान वाटलं, खूप दिवसानंतर एवढ्या लोकांसमोर बोललोय. मलाही थोडा कॉन्फिडन्स भेटलाय. ते असंच आहे, मी पण असंच लर्निंग करतोय काही ना काही. ठीक आहे, सर ऑल द बेस्ट तुमच्या सर्वांना. होपफुली विल मीट समवेअर. ओके, थँक्यू सो मच.